झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. दोंडेच्यात डंपरची बसला धडक, 35 प्रवाशांचा जीव बालंबाल बचावला. चालकाची प्रकृती बिघडल्याचा पोलिसांचा खुलासा. दोंडेच्या शहरातील मुख्य राजपथ मार्गावर डंपरने एसटी बसला समोरून धडक दिली. या घटनेत सुदैवाने बसमधील 35 प्रवाशांचा जीव बालंबाल बचावला. शहादा आगाराची बस छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोंडेच्या बस स्थानकातून निघाली. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे समोरून रॉंग साइडने आलेल्या 12 टायर हायवा डंपरने बसला जोरदार धडक दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस जागेवरच थांबवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच दोंडेच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. अपघातग्रस्त डंपरमधून चालक बाहेर यायचे नाव घेत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी त्याला बाहेर खेचून काढत अक्षरशः काही अंतर फरफटत नेले. या अपघातानंतर डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये होती. मात्र पोलिसांनी या चर्चेला पूर्ण विराम देत चालक मद्यधुंद नसल्याचं स्पष्ट केलं. तर चालकाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अत्यंत कमी झाल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी डंपर मालकाशी संपर्क साधला असता चालकाला शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्याचा त्रास असल्याचा दुजोरा मालकाने दिला. या घटनेमुळे दोंडेच्या शहरातील दिवसा होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शहरातील मुख्य रस्त्यांवरून दिवसा 12 टायरसह मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अपघात टाळण्यासाठी शहरातून दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडेचा. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.